त्या आता तुळशीने बांधल्या गेल्या, कारण ते खेळणारच दैवत आहे, खेळणार दैवत पाहिजे तर. कारण अंगात आलेली स्थिती वर्णन केली तुकोबाराने. अंगात आलेलं पाहिलं, अंगात संचार झालेला पाहिला, आणि तुकोबाराने विचार केला, ज्या असणाऱ्या समोरच्या व्यक्तीमध्ये जो संचार देवीचा झालेला आहे तो संचार तर माझ्यामध्ये आहे, पण थोडा फरक आहे बरं का. संचार आहे, संचार होतो, पण समोर जी संचार झालेला आहे देवीचा संचार आहे, पण ती देवी सगळं प्रपंचातलं सांगते, आणि माझ्या अंगात जो संचार आहे तो केवळ परब्रह्माचं प्रतिपादन करणारा संचार आहे. विठ्ठल अंगात आल्यावर कशी स्थिती होती माणसाची बरं का. आणि हे आतलंय, तुकोबारायचा संचार खोलवरचा आहे, म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्हाला का बरं कळत नाही. अंगी देवी खेळे काळे तुम्हाशी न कळे. तुम्हाला का बरं कळत नाही का? हे चाळे कोणाचे आहेत? माझ्या जे अंगात आलेले, माझ्या देवात देवीचा संचार केलेला आहे, आणि याच्यामुळं मला सुख दुःख सुद्धा कळत नाही. कोणाचे काळे सुख दुःख न मानिता. आज संत त्याच पदाला त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत, त्यांना सुख आणि दुःख सारखं आहे. मग तुकोबाराय वाटतात, तुकोबाराय तुम्हाला वाटतं मी इथं आहे. जसं अंगात आलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी देवीनं संचार केला तर त्या संचाराची ती एक रूप होते, ती जगात असून नसल्यासारखी आहे. आणि तिचं सुरू होतं काय? ती आत्मतत्वाशी लगडीत झालेली असते, त्या तत्वाशी, देवीच्या तत्वाशी लगडीत झालेली आहे. त्याच्यामुळं तिनं डोळे झाकलेले आहेत, हे का नाही, झिंज्या सोडलेल्या आहेत, आणि सुरू झालेले बर का, हे आहे. आणि संत महात्म्याचं सुद्धा तीच अवस्था आहे महाराज. हे अवस्थेचे वेगळी काहीच नाही. तुकोबाराय म्हणतात मी या देशात असल्यासारखा दिसतो, पण नाही, मी या देहात नाही, मी तो आता येथे नाही. मी कुठं आहे? ओळखी वचनाच्या ठाई. संतांनी जे वचन दिलेलं आहे, संतांनी जे मला तत्व प्राप्त करून दिलं आहे, मी त्या तत्वाशी एकरूप झालेलं आहे. आणि ते तत्व म्हणजे केवळ आत्मतत्व आहे, आणि त्या तत्वाशी मी एकरूप, त्यामुळं मला आत्म्याची ओळख झालेली आहे. आणि माझ्या अंगात देवीचा संचार झाल्यामुळं तो संचार कितीही झाकला तरी झाकला जात नाही. पालटाचा देवी भाव खरा, तो संचाराचा भाव लोपत नाही, तो भाव उमटवतो. आणि तो भाव म्हटल्यावर मग त्याची त्या ठिकाणी अवस्था होती, हे का नाही. कधी रडतो तर कधी गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने, ही त्याची असणारी अशा प्रकारची अवस्था होती. आणि अशी अवस्था जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीची चालू आहे तोपर्यंत ती अवस्था आपल्याला ते तत्व प्राप्त करून घ्यायच्यासाठी त्याच तितकंच खोलवरचं विचारावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात आपुलाले तुम्ही पुसा. आपलं जे आहे ते पुसा, आपलं नाही ते विचारू नका. आता आपलं नाही त्याच्या पाठीमाग आपण आहे का आपलं आहे त्याच्या माग? जड असलेला संसार आपला नाही, पण आपण त्या जड संसाराच्या मागच आहे. आणि आपलं तत्व म्हणजे ते सच्चिदानंद स्वरूप, ते प्रत्येकाचं आहे, आणि ते खोल आहे. आणि कसं आहे, आपुलाले तुम्ही पुसान सोवा पेवाच सारे का. पेव म्हणजे कळतं का? पेव म्हणजे पेव, आता जुन्या लोकांना माहिती आहे पेव म्हणजे काय. पेव म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ज्वारी राहायच्या, आता झाले ऊस, आता झाल्या सारख्या भरपूर ज्वारी राहायच्या, पण ज्वारीला कणगीच पुरत नव्हत्या. मग लोक काय करायचे, असा गावाच्या मध्ये मोकळ्या पटांगणामध्ये खोल पेव खांदायचे, आणि त्या पेवाला चांगलं शेणाने लिपायचे, त्याच्यात काही पेंड्या ठेवायचे, सगळं जेवढं 10-20 खंड्या धान्य त्या पेवामध्ये वतून ठेवायचे, त्याला बुजून टाकायचे. पण किती बुजा, किती त्याला नाहीसं करा, पण ज्यांनी बुजिले, ज्याला त्याचा अनुभव आहे, ज्यांनी तो खोदलेला आहे,
त्याला तो कळतो किती अंतरावर आहे, कसा आहे तो गुप्त असणारा पेव त्याला जसा समजतो तसं असणारं गुप्त पेवासारखं तुमचं गुहेत तत्वज्ञान मला विचारा. पण कधी विचारा? जोपर्यंत आंबाबाई अंगात आहे का नाही, आंबाबाई जोपर्यंत अंगात आहे का नाही. कशी आता मला जमत नाही कारण अंगात आलोच नाही. विठ्ठल विठ्ठल असा लाभ तुम्हाला प्राप्त झालेला आहे कारण देवीचं प्रगटीकरण झालेलं आहे. देवीचं प्रगटीकरण, त्या देवीच्या अंगात संचार झालेला आहे. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे लाभ काळ येथे नसावे शीतळ. हा लाभ तुम्हाला प्राप्त झालेला आहे, महालाभ प्राप्त झालेला आहे. कारण हा उत्सव शारदीय उत्सव आहे. शारदीय नवरात्र उत्सव बर का. भोले बाबाची एकच रात्र आहे शिवरात्र, आणि अंबाबाईचे किती आहेत? नवरात्र आहे. कारण हा गळपगळ अंबाबाईची हो द्या. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, नवरात्र. चैत्र नवरात्र बी असती पण त्या टायमाला ऊन असतं, ती साजरी करत नाही. अशा टायमाला पाऊस असतो, थोडे कामं ढिल्ले झालेले असतात. मग ही शारदीय नवरात्र म्हणायचं, ती चैत्री नवरात्र असते. त्याला नाही का रामनवमी म्हणतात त्याच्या आधी. शारदीय नवरात्र आपल्याला प्राप्त झालेली 9 दिवस. म्हणून त्या आंबे समोर आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचं नाचायचंय, तिचं काहीतरी गुण गायचंय, तिची पूजा करायची बर का. कारण हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे देवी भागवतामध्ये. सगळे भागवत किती आहे कोण सांगत? सगळे पुराण किती आहेत? 18च फक्त. 18 उप आहेत आणि 18 मुख्य आहेत बर का. आता त्यांचे नावं सांगायचे म्हणल्यावर माझं कीर्तन लांबन. त्यांची नावं मला माहिती आहे. भ द्वयम, म द्वयम, हे का नाही, ब्र तृतीयम, अनुपलंग पुष्कानी पुराणाने विशक्षते. सगळे आद्य अक्षर दिलेलं आहे. भ अक्षराने 2 भविष्य पुराण, भागवत पुराण, म मार्कंडेय पुराण बर का, म द्वयम असे आद्य अक्षर दिलेले आहेत बर का. म्हणजे मुख्य 18 आहेत आणि 18 उप आहेत. म्हणजे 18 दोन्ही 36 आणि त्याच्यापेक्षा वेगळं भागवत 37. त्याला कोणतं भागवत म्हणतात? देवी भागवत. सगळे महापुराण देवी भागवतांमध्ये जन्मंजयाने प्रश्न विचारला कोणाला? व्यास महर्षीला, की त्या देवीची पूजा कशी करावी, पूजा कशी करावी. तिथं कन्यापूजन सांगितलं एक बर का. दुसरी गोष्ट, देवीला वाद्य आवडत म्हणून तिथं वाद्य आवड. सकाळी आरतीला असते संबळ डुंबळ वाजित होतं, ते आता पाहिजे होतं खरं. कारण अभंगच अंगातला होता बर का. पुढं लय येणार आहे. अभंगच अंगातला होता म्हणून ते इथं पाहिजे होतं. देवीला वाद्य आवडतं, देवीला गायन आवडतं, देवीला नृत्य काम आवडतं आणि देवीला पूजा आवडते, हे का नाही. आपलं कसं आहे, रोज देवारीची पूजा होती का? देवी नवरत्न आले की महिला मंडळ काय करते गावातले, ज्यांना देवपूजेची कटाळ आहे का, देव पानावर आणि आंबाबाईलाच पाणी घालते. आता हे कोण्या शास्त्रात आहे? देवाला पानावर ठेवायचं आणि नुसतं आंबाबाईची सेवा करायची. देवीला आवडत नाही. देवपूजा, नामस्मरण, नृत्य काम, जागरण बर का. इकडं भोजनाला किती होते आणि जागरणाला किती आहेत, हा खेद आहे. याच कारण एकच आहे, एक माणूस वाट चुकला, आपल्याच घरात घुसला. वाट चुकला आणि आपल्याच घरात घुसला. त्याला वाटलं अरे रॉंग नंबर आहे. पुन्हा फिरून आला घरात. त्यांच्या घरच्या मंडळीचं असंच चालू होतं. तिला वाटलं आपण दुसऱ्याच्याच घरात घुसलं, ती बाहेर निघाली. कशामुळं? याच्यामुळं टाइम भेटाना महाराज. आणि खरं सांगू, आमचे गुरुनाम गुरु बाजीराव महाराज जवळेकर गीता मंदिरात सांगायचे, तुम्ही कीर्तन जरी मोबाईल मध्ये पाहत असले, देवाच्या मालिका जरी मोबाईल मध्ये पाहत असले, तर लाडू तुमच्या देखत लाडू, बेसन लाडू तयार केला आणि तुमच्या देखत नालीत पडला आणि त्याला स्वच्छ धुवून ठेवला. तुम्ही खातान का? सांगा, खातान का? स्वच्छ आहे ना ठेवलेला का? ते नालीत बुडालेला आहे. नालीत
ओरिजिनल सोनं ते सोनच आहे हे का नाही, आणि पितळ ते पितळच आहे. विठाला विठाला. सरळ शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला बरं. आणि समजत असताना ते नुसतं नकली अंगात आलेलं नाही तुकोबा राहायचा, ओरिजिनल अंगात आलेलं आहे, नकली नाही. नकली अंगात आलेलं पाहिलं मी आहे का नाही. आमची जत्रा चालली होती आमच्या गावात आणि वाजिनाराचा होतं मर्ज्या. डटाडांग टांग्या डटाडांग टांग्या चालू होतं तितक्यात ती जत्रा चालली होती पांदीच्या कडीने. आता पांदीच्या कडीने होते गुलाबाचे फुलं, समजले तुम्हाला. आणि जेव्हा अंबाबाईच्या अंगात आलंय, जेव्हा पाय भरलाय आणि अंबाबाई म्हणते तुम्ही चाल घेणार, तुम्ही काय करा लागले, हे अंगात आहे आज, हो द्या ना जरा. हा जरा एक दफड्यासाठी सुरू झालंय आणि पाय भरला अंबाबाईचा. आता मर्जा वाजणारच होता. आता त्यो काय म्हणतो, ती अंबाबाई अंगात आल्याच म्हणती मर्जा पाय आता ते राहायला मर्जा काय, मर्जा बी मर्जाच्या भाषेतच आहे की नाही. ते वाजिता वाजिता म्हणला पंधराला आता हे अंगात असतंय होय असं. अहो आमच्या डोळ्यांनी मी लहान होतो, माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे, खोटं सांगत नाही. हो अंगातलाही खोट आणि सांगणंही खोट. का सांगणं, अंबाबाईला लोक प्रपंचातला विचारतात, आहे की अंबाबाईच्या अंगात आलं. अंबाबाईच्या नारळ लिंबू डोक्यावर फोडलं, असं पिळून बाजूला फेकून दिलं. अंबाबाई आमच्या कुळीला कधी दिवा लागेल, अंबाबाई. अंबाबाईनं सांगितलं मर्यायला बोकड्या करावं लागल जत्रात, हे का नाही, तेव्हा तुझ्या कुळीला दिवा लागत. आता बोकडे कापल्याने कोण होतो का, बोकडे का तू कोबर आहे म्हणले. अरे 900 पुत्र होती तरी का करणे लागे पती. सांगा बरं, आपलं देवात ते सांगणं बी खोट आहे आणि अंगातलंही खोट आहे. संताचं अंगातलं खरंय आणि सांगणं सुद्धा खरे, ज्ञान सुद्धा खरे, वागणं सुद्धा खरं आहे. समाजाला सांगणं सुद्धा देव आहे. संताची देवी सुद्धा खरीच आहे. संताची देवी खोटी का नाही. आणि संताची देवी ही कोण्या तरी संतांनी सांगितलेली. कुळीची कुळ दे, हा बोला. कुळीची कुळ देवी, कुळीची कुळ देवी, कुळीची कुळ संग
संकटे बरे झालो शरण आलो बरे झालो शरण ह्या कुळाची कुळदेवी उमादेवी. उमापूरवासियांची कुळदेवी कोण आहे? उमादेवी. कुळीची कुळदेवी. आणि केली ठावी संतांनी. संतांनी सांगितलं बरं हा तुमचं ग्रामदैवत तुमचं कुळदैवत जर कोणचं असेल तर उमादेवी अशा प्रकारची आहे. ठीक आहे. ती संतांनी सांगितली आणि त्या संतांनी हे तटस्थ लक्षण सांगितलं आणि स्वरूप लक्षण सुद्धा सांगितलं. त्या देवीचं तटस्थ लक्षण म्हणले आहे का नाही. काय गोड वाटलं महाराज. मगाशी आलो तो मागच्या 15-20 दिवसापूर्वी आलो तर गावातले लोक म्हणत होते महाराज आम्हाला पाऊस कमी आहे तुम्हाला, आणि आम्हाला पाऊस दुप्पट तिप्पट 4 पट 5 पट जास्त आहे, तुम्हाला पाऊस कमी होता. आणि खरं सांगू तुम्हाला एवढ्या पावसाची गरज होती. विठ्ठल विठ्ठल आम्हाला जास्त झाला पण तुम्हाला ह्या पावसाची गरज होती. आज जे पाणी साचले जे उन्हाळ हिवाळ भरणे तुमचे ते ह्या पाण्यामुळं होतील. जे बागायती शेती नाही तर पाणीच नव्हतं विहिरीला. मी 1 महिन्यापूर्वी कीर्तन करून गेलो त्यावेळेस, पण उमादेवीनं ते असणारा शब्द तुमचा ऐकला महाराज. घ्या पाणीच पाणी, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. या नाही होय तुमच्यावर कृपा आहे महाराज, पण तुम्हाला तिला ओळखलं पाहिजे हो. तिच्यावर श्रद्धा ठेवली आणि श्रद्धा असली तर ज्ञान उत्पन्न करून देते. श्रद्धा वाल्लभते ज्ञान ज्ञानीनं तत्वदर्शन. हा श्रद्धेने ज्ञान प्राप्त होतं, ज्ञानाने तत्वाचं दर्शन होतं. आणि हे तत्व कुळाचं कुळदैवत हे तटस्थ लक्षणाने या ठिकाणी आहे आणि संतांनी दोन्ही लक्षणाने त्या ठिकाणी सांगितली. ठीक आहे. आणि दोन्ही लक्षणाने सांगितल्यामुळं त्या देवीचा अंगामध्ये संचार झाला. का संचार झाला? कारण हे काम क्रोध हे संपूर्ण कामाधिक बंद हे त्या असणाऱ्या तत्वावर त्याचा अध्यास होतो, पण तो त्याच्यावर अध्यास नाही. सांगू कसं? आभाळ आहे. आभाळ आभाळ कसं आहे बरं तुम्ही सांगा ना. आभाळ निळं म्हणतात ना. निळं प्रत्येकाच्या डोळ्याला कसं दिसतं? आभाळ निळं दिसतं. मग आभाळ निळं आहे का? नाही. किती लांब जा पा पोकळी शिव दुसरं काहीच नाही, पण निळं नसताना त्याच्यावर आभास होतो. तसे त्या तत्वाच्या ठिकाणी कोणतेही बंध नाहीत, काम नाहीत, क्रोध नाहीत, षडविकार नाहीत, रंग नाही, रूप नाही, काहीच नाही. हे स्वरूप लक्षण सांगितलं महाराज. स्फटिक मणी माहिती आहे का? स्फटिक मणी कळतो का? काचासारखा मणी मास्तर लोक ते टेबलावर ठेवत असतात बरं का. त्यो स्फटिक मणी लाल फुलावर ठेवला तर लाल दिसतो, पिवळ्या फुलावर ठेवला तर पिवळा दिसतो, ढवळ्या फुलावर. पण तो ढवळा आहे का लाल आहे? त्याची संगत ज्या असणाऱ्या तत्वाशी एकरूप झाली तसा तो दिसतो. तसं हे जगत. मग ही देवी असो का देव असो का 33 कोटी देव असो, कोणी असो, ते भगवान परमात्म्याचं तत्व त्याच्याशी लगडीत आहे. मग जीव असो, सुकर असो, कोणी असो. जसं नाथ महाराज म्हणतात, साखळ्याची लिंबोळी केली परी ती कडूपणा नाही आली. आणि सुकराधिक योनी जरी झाली तरी नाही भंगली चित सत्ता. त्याची चैतन्य सत्ता ती कधी भंगली नाही आणि भंगणार नाही. मग चित म्हणजे चैतन्यवत, हे का नाही? सत म्हणजे त्रिकाल बाधित. सत्य त्रिकाल बाधीमध्ये त्याचा नाश नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कहा दाविला जगदाकार. सत चित आणि आनंद तिच्या ठिकाणी दोष नाही. तो स्वतः तो कसा आहे? स्वयंप्रकाश आहे, हे का नाही? म्हणून ती सच्चिदानंद स्वरूप अंबाबाई तीच कोणी एक विठेर उभा राहिलेली आहे.
आणि तिनेच अनंत रूप धरलेले, म्हणून अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या तिचेच अनंत रूप आहेत, अनंत वेश आहेत. प्रत्येक जात भिन्न आहे, त्याची राहण भिन्न आहे, त्याचा व्यापार भिन्न आहे. भिन्न राहण भिन्न खाण तेथे असे अभिन्न व्यापार. हे जरी असलं बरं का, पण त्या ठिकाणी एकच तत्व आहे. कोणतं? माऊलीनं सांगितलं, एक नाम हरी द्वैत नाम दूरी. 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 अद्वैत कुसरी विरळा जाणे. हरी मुखे माना, हरी भिन्न रान असू द्या, भिन्न खान असू द्या, भिन्न दैवत असू द्या, हे का नाही, खंडोबा असू द्या, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाग्या सोम वाग्या प्रेमनगर मारी. सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. वारी हो वारी. कोणतं दैवत भिन्न असू द्या आणि देवी असू द्या, पण संतांनी फक्त एकाच देवीला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, जी विटेवर उभा आहे आणि तिचेच रूप सर्व बघितलेले आहेत. म्हणून आमची माऊली म्हणतात, तू विठेवर सखये बाई हो करी कृपा. विठेवर हो बाई करी कृपा. माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. माझे मन लागो पायी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी करी कृपा. सावळे सुंदरी करी कृपा. तुझ भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरी राहिली उभी देखिली, संधी पाहिली वरुणी विठाई, वरुण विठाई, वरुण विठाई, वरुणी विठाई. सच्चिदानंद